हे सोनू मागे रे सोनू. अरे एका जागी थांबा, तिथे थांबा, तिथे थांबा. नाशिकमध्ये भाजपा आणि काँग्रेस एकमेकांच्या समोर आंदोलन करताना दिसून आलंय. राहुल गांधीचं करायचं काय? पाहूया नेमकं कशासाठी हे आंदोलन सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदुत्व विषयी अपशब्द वापरल्याने राहुल गांधी यांच्या विरोधात नाशिक शहरातील रेड क्रॉस सिग्नल जवळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुतळा दहन करत राहुल गांधी हाय हाय अशा प्रकारची जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केलाय. याबाबत भाजप पदाधिकारी गिरीश पालवे यांनी अधिक माहिती दिली आहे. राहुल गांधी तुम्ही खोटं बोलून सत्ता आणली. काल पण तुम्ही 5 आरोप एकदम खोटे केले. आता जनता गप्प बसणार नाही, आता हिंदू गप्प बसणार नाहीये. तुमची आई इटलीची आहे, बाप मुस्लिम आहे, तुम्हाला हिंदुस्थान बद्दल कुठलाही कळवळा नाहीये. तुम्ही फक्त खोटे जुमले करतात. अत्यंत गंभीर काल पंतप्रधान पण झाले होते, त्यांनी पण सिरियसली घेतलंय, जनता सिरियसली घेणार आहे. राहुल गांधींना आता खाली घेसणार, राहुल गांधीला रस्त्यावर आणणार. तर या आंदोलनामुळे काँग्रेसचे पदाधिकारी देखील संतापल्याचं पाहायला मिळालंय. त्यांनी देखील भाजपच्या विरोधात काँग्रेस कमिटी समोर आंदोलन करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसची कमिटीपर्यंत येण्यास रोखलंय. याबाबत आकाश छाजेड यांनी अधिक माहिती दिली आहे. काल ज्या पद्धतीने राहुल गांधींनी लोकसभेमध्ये भाजपाचा खोटा हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्याचं काम केलं हे सगळ्या जगाने बघितलं. एकटे राहुल गांधी बोलत होते आणि अख्खं सभागृह ऐकत होतं. देशातल्या जनतेला दाखवून टाकलं की तुमचं हिंदुत्व खोटं आहे आणि काहीतरी मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे. नीटच्या परीक्षेबद्दल बोलायचं नाही, मणिपूरच्या मुद्द्यावर बोलायचं नाही, महिलांच्या अत्याचारावर बोलायचं नाही, बेरोजगारीवर बोलायचं नाही, महागाईवर बोलायचं नाही. हे सगळे मुद्दे बाजूला करण्याकरता असे छूटपूट आंदोलन आज भाजपने सुरू केलंय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदुत्व विषयी केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.